भारत पाकिस्तान यांच्यातील सामना 15 फेब्रुवारीला श्रीलंकेच्या प्रेमादासा स्टेडियममध्ये होणार आहे। या सामन्यासाठी टीम इंडिया नामिबिया विरुद्धचा सामना खेळून रवाना झाली आहे। हा सामना जिंकणाऱ्या संघाला सुपर 8 फेरीचं तिकीट मिळणार आहे, त्यामुळे या सामन्याचं महत्त्व आणखी वाढलं आहे। भारताने गेल्या काही वर्षात मल्टीनॅशनल सामन्यात पाकिस्तानला धोबीपछाड दिला आहे, त्यामुळे पाकिस्तानी चाहते चवताळले आहेत। त्यामुळे पाकिस्तानने T20 वर्ल्ड कप जिंकला नाही तरी चालेल, पण भारताला पराभूत करावं अशी त्यांची भावना आहे। असं असताना भारतीय संघाची बाजू भक्कम आहे, त्यामुळे भारताला पराभूत करणं हे काही सोपं काम नाही। दुसरीकडे पाकिस्तानने भारतीय संघ श्रीलंकेला पोहोचण्यापूर्वीच तयारी सुरू केली आहे। पाकिस्तानचा संघ श्रीलंकेत असल्याने त्यांनी या संधीचा पुरेपूर फायदा घेतला। पाकिस्तानने शुक्रवारी प्रेमादासा स्टेडियममध्ये चांगलाच घाम गाळला। फलंदाजांनी नेटमध्ये जोरदार सराव केला। या सरावात पाकिस्तानच्या सर्व खेळाडूंनी भाग घेतला होता, त्यामुळे मैदानातील वातावरण समजून घेण्यास पाकिस्तानी खेळाडूंना मदत झाली आहे। पाकिस्तानी संघाला खेळपट्टी, मैदान आणि कोलंबोतील वातावरणाशी जुळवून घेता आलं आहे। तसं पाहिलं तर पाकिस्तानचा संघ सर्व सामने श्रीलंकेतच खेळत आहे। त्याने 2 सामन्यात विजय मिळवल्याने त्याचा आत्मविश्वास वाढला आहे। पण पाकिस्तानला या संधीचा फायदा मिळेल का, हा प्रश्न देखील आहे। भारतीय संघ 12 फेब्रुवारीला नामिबिया विरुद्ध दिल्लीत सामना खेळली। या सामन्यातील विजयानंतर टीम इंडियाने गुरुवारी आराम केला आणि शुक्रवारी संध्याकाळी श्रीलंकेला प्रस्थान केलं। म्हणजे शुक्रवारी भारताने सराव केला नाही, त्यामुळे भारताला सामन्यापूर्वी फक्त एका दिवसाचा अवधी मिळणार आहे। भारतीय संघ T20 क्रिकेट सलग खेळत आहे, त्यामुळे सरावासाठी 1 दिवस पुरेसा आहे। पण एका दिवसात वातावरणाशी जुळवून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण गेल्या काही दिवसात खेळाडूंचं आजारपण बळावलं आहे। त्यामुळे महत्त्वाच्या सामन्यापूर्वी एखादा खेळाडू आजारी पडला तर चित्र काही वेगळंच होऊ शकतं।